हिंसाचाराच्या घटनेनंतर अद्याप 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे। गणेशपेठ, कोतवाली तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे, तर लकडगांव, पाचपावली, शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। सक्करदरा, इमामवाडा, यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी आहे। या संचारबंदीमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झालेला आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 6व्या दिवशी ही नागपुरातील 11 पैकी 9 पोलीस स्टेशन हद्दीमधली संचारबंदी आजही कायम आहे। मी सध्या आहे नागपुरातील चिटणीस पार्क परिसरामध्ये आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसांचं दंगा नियंत्रण पथक, कमांडो, त्यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। सशस्त्र जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। संचारबंदी असल्यामुळे इथलं सगळं मार्केट जे आहे ते बंद आहे आणि या मार्केट बंद असल्यामुळे गेल्या 6 दिवसात व्यापाऱ्यांचं जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। परीक्षेचा काळ आहे, शाळा बंद आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात यावी अशी मागणी आहे आणि त्यामुळे आज नागपूरचे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आणि त्यानंतर ही संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल केली जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।